मित्रांनो, यंदा येणाऱ्या 3 जूनला आहे संकष्टी चतुर्थी आणि ही संकष्टी चतुर्थी खूप महत्त्वाची आहे बरं का. कारण तब्बल 3 वर्षानंतर धोंड्याचा महिना म्हणजे अधिक महिना येतो आणि या अधिक महिन्यात संकष्टी चतुर्थी आली आहे आणि तेही बुधवारी. असा शुभ योगायोग तब्बल 19 वर्षांनी जुळून आला आहे. यामुळे या दिवसाचं महत्त्व 10 पटीने अधिक वाढलं आहे. चला तर मग 3 जून रोजी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीबद्दल सविस्तररित्या जाणून घेऊया. येत्या 3 जून 2026 रोजी बुधवारी रात्री 9:21 चतुर्थी तिथी प्रारंभ होणार आहे आणि 4 जून 2026 रोजी रात्री 11:30 चतुर्थी तिथी संपणार आहे. तर चंद्रोदयाची वेळ महाराष्ट्रात 3 जून रोजी रात्री 9:52 पासून ते 10:04 असणार आहे. वेगवेगळ्या शहरानुसार चंद्रोदयाच्या वेळेत थोडासा फरक असू शकतो. अधिक महिन्यात येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने सामान्य संकष्टीच्या तुलनेत अनेक पटीने अधिक पुण्य लाभते. या दिवशी भगवान श्री गणेशाच्या विभुवन गणेश रूपाची पूजा केली जाते, ज्यामुळे जीवनातील सर्व दुःखे, अडथळे, आजारपण आणि सर्व संकटे दूर होतात. काही ठिकाणी या संकष्टी चतुर्थीला विभुवन संकष्टी चतुर्थी म्हणून संबोधलं जातं. कारण यावर्षी 2026 अधिक महिना म्हणजे अधिक ज्येष्ठ महिना आल्यामुळे या संकष्टीला विभुवन संकष्टी चतुर्थी किंवा अधिक ज्येष्ठ संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं. आता आपण व्रतविधी किंवा हे व्रत करण्याची साधी सोपी पद्धत बघूया. नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावे. तुमच्याकडे गणपतीचा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्याने व फडक्याने पुसून घ्यावा आणि जर तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर मूर्तीला पंचामृताने स्नान घालावे आणि जर पंचामृत नसेल तर दूध पाण्याने देवाचा अभिषेक करावा. हे झाल्यानंतर गणपती बाप्पाला हळदी, कुंकू, गुलाल लावावा, अक्षता व्हाव्या. बाप्पापुढे शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. धूप अगरबत्ती लावावी. देवाला आवडणारी जास्वंदीची फुले व्हावी किंवा इतर फुलेही चालतील. बाप्पाला अत्यंत प्रिय असणाऱ्या 21 दुर्वांची जोडी बाप्पाला ठेवावी. बाप्पाच्या मंत्रांचा जप 108 वेळा करावा, जसं की ओम गण गणपतये नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा इत्यादी मंत्र तुम्ही म्हणू शकता. या दिवशी गणपती अथर्वशीर्ष गणपती स्तोत्र म्हणणं चांगलं असतं. बाप्पाची आरती करावी. बाप्पाला आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य आरतीनंतर बाप्पापुढे ठेवावा. मग नैवेद्यात तुम्ही मिठाई, लाडू, शिरा, खडीसाखर, मोदक, गूळ, खोबरे इत्यादी काहीही नैवेद्य म्हणून ठेवू शकता. या दिवशी पूर्ण दिवस उपवास करावा. दिवसभर किंवा सकाळी आणि संध्याकाळी बाप्पाचं नामस्मरण करत राहावं. जर तुमच्या घराशेजारी एखादं गणपतीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन बाप्पाचं एकदा तरी दर्शन घ्यावं. आता आपण बघूया संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडण्याची म्हणजेच पारणाची एक विशिष्ट आणि शास्त्रोक्त पद्धत काय आहे ते. मित्रांनो, संकष्टीचा उपवास हा चंद्रदर्शन आणि चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच सोडला जातो. 3 जून रोजी रात्री 9:52 पासून ते 10:04 दरम्यान वेगवेगळ्या शहराच्या वेळेनुसार चंद्रोदय होईल. चंद्रोदय झाल्यानंतर सर्वप्रथम चंद्रदर्शन घ्यावे आणि चंद्रदेवाला नमस्कार करावा. एका तांब्यामध्ये किंवा चांदीच्या पात्रात स्वच्छ पाणी घ्या. त्या पाण्यात थोडे दूध, अक्षता, सफेद फुले, चंदन टाका. चंद्राकडे पाहत ते पाणी हळूहळू जमिनीवर सोडा. याला चंद्राला अर्घ्य देणे म्हणतात. अर्घ्य देताना मनामध्ये चांगले विचार ठेवा किंवा तुमच्या मनातील इच्छा सांगा आणि मनोभावे भक्तीने श्रद्धेने प्रार्थना करा. चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर घराच्या देव्हाऱ्यापाशी किंवा देवघराकडे यावे. बाप्पासमोर दिवा अगरबत्ती लावावी. देवाला ओवाळावे. बाप्पाला हळदी, कुंकू, गुलाल, अक्षता लावाव्यात. त्यानंतर बाप्पाला मोदक, लाडू किंवा खिरीचा नैवेद्य दाखवावा, जसं तुम्हाला जमेल तसं. शेवटी गणपतीची आरती करावी. गणपती बाप्पाला म्हणावे की देवा, तुझ्या सेवेत किंवा पूजेत माझी काही चूक झाली असेल तर मला क्षमा कर. अशी क्षमा प्रार्थना करून उपवास सोडावा. आता उपवास कसा आणि काय खाऊन सोडावा हेही सविस्तररित्या आपण बघूया. प्रथम बाप्पाला दाखवलेल्या नैवेद्याचा थोडासा प्रसाद खाऊन उपवासाची सुरुवात करावी. संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडताना जेवणामध्ये कांदा आणि लसूण अजिबात वापरू नये. जेवण पूर्णपणे सात्विक असावे. जेवणामध्ये शक्यतो बाप्पाच्या आवडीचे पदार्थ जसे की वरण, भात, पुरी, खीर किंवा बटाट्याची भाजी समाविष्ट करावी. आणि हो मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्ष देऊन ऐका. सध्या काही ठिकाणी वेगवेगळ्या शहरांमध्ये अचानक ढगाळ वातावरण होते, त्यामुळे चंद्रदर्शन कधी होत नाही. अशा वेळेस पंचांगानुसार आलेल्या चंद्रोदयाच्या वेळेला रात्री 10 नंतर पूर्व दिशेला तोंड करून चंद्राचे मानसिक स्मरण करून आणि चंद्रदेवाच्या नावाने अर्घ्य द्यावे आणि गणपतीची पूजा करून उपवास सोडावा. तर मित्रांनो,
आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोरया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो, सबस्क्राईब आणि नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर ही व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि गणपती बाप्पा तुमची सर्व इच्छा पूर्ण करोत हीच प्रार्थना.